महाराष्ट्रातील 41,43,054 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप केले जाणार आहे आणि ह्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 165 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे। राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांचा शैक्षणिक खर्चाचा भार कमी करणे, शाळेमध्ये विद्यार्थ्याची उपस्थिती टिकवून ठेवणे, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणामध्ये टिकवून ठेवणे हा महत्त्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। तर मुंबईसारख्या ज्या महानगरपालिका आहेत ज्या त्यांच्या शाळांमध्ये यापूर्वीपासूनच मोफत दप्तर वाटप करतात, अशा शाळांना ह्या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे। सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि ती टिकून राहावी यासाठी शासनामार्फत यापूर्वीपासूनच विविध योजना राबविल्या जातात। सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन यापूर्वीपासूनच पाठ्यपुस्तके वाटप करणे, 2 गणवेश देणे, मध्यान्ह भोजन, शैक्षणिक साहित्य वाटप करणे अशा काही योजना शासनामार्फत राबवल्या जातात। पण त्याचबरोबर ही मोफत दप्तर वाटप करण्याची योजना शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेसाठी शासनामार्फत सुमारे 165 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि दप्तर खरेदी करण्याची प्रक्रिया शासनाच्या प्रचलित नियमानुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून ही संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या मराठी शाळांची विशेषतः सरकारी शाळांची काय परिस्थिती आहे। गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने अनेक मराठी शाळा बंद केल्याचे आपण पाहिलेले आहे। ती संख्या अगदी हजारांमध्ये आहे। तर मराठी शाळांना वाचवण्यासाठी, मराठी शाळेची संस्कृती टिकवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा त्यासाठी त्याला मराठी शाळा मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनावरती आहे। तर मित्रांनो, अशा योजनांमधून काही प्रमाणामध्ये विद्यार्थी शाळेमध्ये टिकवण्यासाठी मदत होणार आहे, पण मराठी शाळेंचा एकंदरीत दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे। तर मराठी शाळांमधून, सरकारी शाळांमधून देखील जागतिक दर्जाचा विद्यार्थी आपल्याला घडवणं अपेक्षित आहे। मराठी शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी देखील जगाशी स्पर्धा करू शकेल ह्या दर्जाचा विद्यार्थी आपल्याला घडवण्याची गरज आहे आणि ह्यासाठी आपल्या शाळांची गुणवत्ता तपासणे, तिथे अपेक्षित असणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे। त्यामुळे शासनाने शाळेचा एकंदरीत दर्जा सुधारण्यावरती भर देणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला सरकारी शाळा, मराठी शाळा आणि ह्या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।